हेलो गाइस, वेलकम टू माय चैनल। और मैं आज एक ब्लॉग बना रही हूँ जो कि आज हम जा रहे हैं नारायणपुर। तो चलो आपको भी दर्शन करवाती हूँ। सो लेट्स गो। सो गाइज, ह्या रस्त्याने आम्ही जात आहोत नारायणपूरला आणि इथे हे जे आहे इथे पालखीचं विसावा होत असतो दरवर्षी. इथे खूप मोठ्या संख्येमध्ये लोक येतात, पालखीचे स्टे करतात आणि हा प्रवास त्यांचा ह्या घाटातनं पुढे चालू होतो. आणि तसंच पुढे आपण जाऊयात, व्ह्यू बघूयात. हे आता आम्ही घाटात आलो आहोत आणि हा खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप ग्रीनरी आहे आणि क्लायमेट इतकं सुंदर आहे की वाव, नाही सांगू शकत. पण मला खूप आवडलं. रिमझिम पाऊस, त्याच्यात गारवा आणि खूप छान वाटतंय. आणि ह्या रस्त्याला जाता जाता जे रस्त्याची कामं चालू आहेत, तिथे सुरंग लावून जे डोंगर इथे तोडण्यात येत आहे, जेणेकरून हा रोड मोठा करण्यात येत आहे. आणि पुढे आपण बघूयात की रस्त्याला खूप सारं ट्रॅफिक आणि रस्त्याची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ह्या घाटातनं जायला थोडा जास्तच वेळ लागला. आणि जसं की आम्ही मोस्टली रात्रीचं जातो, तर आम्ही हार्डली 3 तासात आम्ही जाऊन रिटर्न येतो. पण ह्या दिवशी आम्हाला मॅक्झिमम नाही म्हटलं तरी एक 5-6 तास लागले नारायणपूरला जाऊन घरी परत रिटर्न यायला. हे बघा तुम्ही कसं काम करत आहेत. हा व्ह्यू मला खूप छान वाटला. हे मी आपलं कारच्या खिडकीतनं जे काही मला थोडंफार शूट करता आलं मी केलं आहे. आणि पुढे जाऊन मी तुम्हाला ते मस्तानी तलाव जो आहे तो मी तुम्हाला दाखवेल. रोडला खूप खड्डे आहेत ॲक्च्युली, चिखल माती खूप सारं आहे, पण छान आहे व्ह्यू. बघा तुम्ही, ढग बघा. हा दिसतोय तुम्हाला तलाव खाली. मी पुढे जाऊन हा प्रॉपर झूम करून खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढत आहे. हे बघा, मी एका साईडला गाडी थांबवून हा पूर्ण व्ह्यू तुमच्यासाठी शूट करून दाखवत आहे. वरतून बघा किती छान दिसतंय. आणि इथे पुढे गेले की एक मोठी मूर्ती आहे बघा, विठ्ठलाची मूर्ती आहे. दर्शन घ्या सगळ्यांनी. खूप सुंदर कोरीव काम करून ही मूर्ती बनवली आहे. आणि हा पाऊस पडत आहे. आम्ही चाललो आहोत. रस्ते खूप छान आहे पुढे जाऊन, प्लस रस्त्याची कामं चालू आहेत. इन फ्युचर हा रोड खूप सुंदर होणार आहे, तर तुम्ही नक्की नारायणपूरला व्हिजिट करा. हे बघा, ही हिरवीगार शेती, हा भुरभुर पाऊस, थंड वातावरण. हे आता आम्ही नारायणपूरला आलो आहोत. गाडी पार्क करून मी आपलं स्टेप्स चढते आणि ॲक्च्युली आम्ही बॅक साईडनी जातो आहे. पुढं पण एंट्री आहे. हे बघा, हे आतला व्ह्यू आहे नारायणपूर मंदिराच्या आतला व्ह्यू आहे हा. ही मूर्ती, हे जागृत देवस्थान असं म्हटलं जातं. आणि इथं प्रचंड गर्दी असते दर गुरुवारी. खूप मोठ्या संख्येने लोक इथं दर्शनासाठी येतात. सिक्युरिटी पण आहे तेवढीच इथे. मी खूप ट्राय करते गर्दीतनं जाऊन पुढे तसंच तो फोटो क्लिक करायला किंवा व्हिडिओ शूट करायला. पण पुढे बघा, हात असा मध्येच एक माणूस मध्येच असा एक हात वरती करतो की बस. हे बघा, ही साईडला खिडकी आहे, इथून पण लोक दर्शन घेतात. किती सुंदर मूर्ती आहे, खूपच छान आहे बघा. हे प्रदक्षिणा घालावी लागते. ॲक्च्युली मला एवढं काही नॉलेज नाही आहे,
मंदिरांचं किंवा जस्ट मी जाते जेवढं मला शूट करता येतं. हे एक झाड आहे ॲक्च्युली तिथे, मला एवढी माहिती नाही आहे, पण या झाडाला सुद्धा प्रदक्षिणा घालून लोक पाया पडतात. आम्हीही पडतो. इथं असं एक आहे, चालायला जागा नाही आहे गाईज, एवढं गर्दी आहे इथे. हे बघा, ते छोटीशी पिंड आहे, पादुका वगैरे आहे तिथे, मार्बलचं बनवलेलं. हे आमचे साहेब. आणि आता आम्ही पुन्हा परत घरी जायला निघालो आहोत. आणि पुढे आम्ही थोडीफार मस्तीही केली आहे. छान पाऊस पडतोय आणि मी खूप एन्जॉय केला त्या दिवशी. बस मला असं लॉंग ड्राईव्ह, मस्त लव्ह सॉंग्स, बस एवढंच. खूप रिलॅक्स फील होतं मला. आणि फॉर अ चेंज म्हणून थोडंसं लॉंग ड्राईव्ह. पावसाचे थेंब बघा किती सुंदर आहेत, वरती सूर्यही दिसतोय. आणि आता पुढे थोडंसं आमचं नौटंकी दिसेल तुम्हाला, मी टाकेल व्हिडिओज, बघा तुम्ही. आणि हां, तुम्हाला काय आवडेल पुढं बघायला, किंवा मी असं काय करू जे तुम्हाला आवडेल बघायला, तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये, मी नक्की ट्राय करेल. बापाची लाडाची लेक